स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आपले बरेच जण स्वामी सेवा करत असतात, अगदी मनापासून करत असतात. आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये स्वामींचे पारायण, स्वामींचे नामजप आणि अनेक गोष्टी आपण करत असतो. स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने केलेले हे स्वामी सेवेचे फळ बऱ्याच जणांना स्वामी देतसुद्धा असतात बरं का. त्यांच्यावरच आलेल्या प्रत्येक संकटातनं त्यांची सुटका करत असतात. अशा पद्धतीने स्वामींनी आपल्या अनेक भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने संकटातनं बाहेर काढलेलं आहे. त्यांच्या मनातल्या साऱ्या इच्छा पूर्णसुद्धा केलेले अनेक अनुभव आहेत. आणि स्वामींच्या प्रचिती आपण नेहमीच वाचत असतो, ऐकत असतो आणि मीही नेहमीच इथे कथन करत असते. तुमचीसुद्धा त्याला रिप्लाय खूप छान येतात, कमेंट खूप छान येतात. आज एक अशीच कथा आहे जी मी इथे सांगणार आहे. एक स्वामी समर्थांच्या भक्ताचा भयानक असा अनुभव आपण आज इथे ऐकणार आहोत. अनुभव खूपच भयानक आहे. तर हा अनुभव आहे शेगाव इथल्या पूजा राणे यांचा. त्या ताई आपला अनुभव इथे सांगताना म्हणतात की मी शेगाव इथे राहते. श्री स्वामी समर्थ. माझी आई खूप दिवसापासून स्वामी सेवेत होती आणि माझी आई खूप दिवसापासून स्वामींची सेवा देखील करत होती. तिच्या बाजूला बसून मीही स्वामींचं मन लावून ऐकत असे. अनेकदा स्वामींचे नामजप हे तर ती करत होतीच आणि आमच्या घरामध्ये मी आणि आई आम्ही दोघीजणी कायमच सेवा करत असायचो. तसंच त्यांच्या घरामध्ये आई वडील, मी, माझा एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण अगदी आनंदाने राहत होतो. थोड्या दिवसानंतर मलाही स्वामींच्या सेवेची खूप गोडी लागली आणि जेव्हा मी स्वामींची सेवा करायला शिकले आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा थोडीशी आई स्वामी सेवेतनं दूर झाली. म्हणजे तिने सर्व काही अर्थार्थी मला सोपवले होते. आणि आमच्या घरामध्ये एक स्वामींची मूर्ती, स्वामींचे पारायण पुस्तक आणि जपमाळ अशा सर्वच गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई त्यांचा नेहमीच नीट सांभाळ करत असे आणि नेहमी आई त्याचं वाचनही करत असे. नंतर मात्र सगळं ते माझ्याकडे आले होते. अर्थातच मला देखील आईचं पाहून पाहून स्वामींची सेवा करण्याची इच्छा झाली, अगदी मनापासून. आणि मीही त्यांची सेवा करायला अगदी सुरुवात केली छान पद्धतीने. थोड्या दिवसानंतर माझ्या मनात आलं की आता आपण स्वामींचे पारायणही करायला हवं, केलं पाहिजे. आणि म्हणून त्यानंतरचा गुरुवारचा दिवस बघून मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा माझे 5वे पारायण आले तेव्हा अचानकपणे माझी आई मला सोडून गेली. म्हणजेच चालता बोलता माझी आई अचानक हृदयविकाराने मृत्यू पावली आणि ती मला सोडून गेली. आईच्या अशा अचानकपणे जाण्याने घरातील सर्व सदस्यांना धक्का बसला होता. अर्थातच मलाही किती धक्का बसला असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि याच रागामध्ये माझं मन मला सांगायला लागलं की तू स्वामी सेवा करायला सुरुवात केलीस आणि म्हणूनच हे सर्व झालं. आणि हेच वाक्य मला माझा मोठा भाऊ आणि माझे वडीलसुद्धा म्हणायला लागले. आणि त्यांनी रागारागामध्ये माझे सर्व स्वामी सेवेचे साहित्य घराच्या जवळ असलेल्या विहिरीत विसर्जित केले. आणि तुझ्या या सेवेमुळेच, स्वामींमुळेच आज आपली आई आपल्याला सोडून गेली असे सुद्धा ते मला म्हणाले. त्यानंतर इथून पुढे सेवा करायची नाही असे त्यांनी मला निक्षून सांगितले. त्यानंतर मी तिथूनच पुढचे पारायण केलेसुद्धा नाही. आईचा 13वा दिवस होता. 13व्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पाहुणे आम्हाला निरोप देऊन आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतरचा जो चमत्कार घडला, स्वामी भक्त हो, सांगूनसुद्धा तुमचा विश्वास बसणार नाही, इतका तो चमत्कार खूप भयंकर होता. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आम्ही तिन्ही मुले एका भिंतीला पाठ लावून रडत बसलो होतो तेव्हाच, अगदी तेव्हाच साक्षात आईने आम्हाला दृष्टांत दिला आणि आमच्यासमोरील आईने म्हटले, तुम्ही रडत आहात, मी तुमच्या पाठीशी सदैव आहे बाळांनो, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. आणि ज्या गोष्टी करणार आहेत त्या नक्कीच घडतात.
त्यामध्ये आपण काही बदल नाही करू शकत. अगदी ईश्वरही त्यात बदल नाही करू शकत. आणि त्यानंतर ती म्हणाली की स्वामींची सेवा बंद करू नका. मी त्यांच्या सेवेचे वचन घेतले होते आणि ते तुम्ही बंद केले आहे. ते बंद करू नका. जेव्हा तुमची माझ्यासोबत बोलायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर बसून माझ्याशी बोला. मला ते सगळं नक्कीच ऐकू येईल. अशी माझी आई त्या दिवशी 3ही मुलांना तिने दृष्टांत दिला आणि ते बघितल्यानंतर आमचा कोणाचाच विश्वास बसला नाही. त्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवसापासून स्वामींची सेवा पुन्हा करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने ज्यावेळी आईनं मला तिला तिथून पुढे जेव्हाही आम्हाला आईची आठवण येत असे तेव्हा आम्ही स्वामींच्या समोर जाऊन जे काही आम्हाला आईला सांगायचे आहे ते तिथे जाऊन सांगत होतो. आणि तिथूनच पुढे स्वामींची सेवा परत अगदी व्यवस्थितपणे सुरू झाली. स्वामी भक्तो, ही सगळी माहिती कुठल्याही अंधश्रद्धेशी संबंधित नाही आहे. ही अतिशय रिॲलिटी असलेली, सत्य असलेली ही गोष्ट आहे जी खरोखरच घडलेली आहे. त्यामुळे अशासुद्धा गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात. अचानकपणे आपल्याला स्वामी कधी कशी कोणत्या रूपामध्ये दर्शन देतात हे कळत नाही. आणि म्हणूनच काळीच चिरून टाकणारा हा एक सत्य स्वामी अनुभव इथे मी सांगितला आहे असं त्या ताईंनी सांगितलं. स्वामी भक्त हो, ह्या अनुभवातनं काय वाटलं तुम्हाला? खरोखरच स्वामी आपल्या पाठीशी आहेत असं वाटतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.